धंदा तर गाडीचा मालण्याला पत्रकार पत्रकार शमण्याचा पत्रकार तो काय बोलला होता? अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्यांकडून बातमी लावली म्हणून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये MH20 DN 2417 मोटरसायकलच्या सहाय्याने भर दिवसा अवैध देशी दारूचे खोके घेऊन जात असताना दैनिक पब्लिक राज वृत्तपत्राचे पत्रकार हेमंत वाघ यांनी बातमी छापली होती व त्याची शूटिंग खोके घेऊन जाताना त्यांची शूटिंग केली होती। त्यामुळे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्याने पत्रकार हेमंत वाघ यांना रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच मागे तुला ज्या हायवेने उडवले होते त्याचा ड्रायव्हर मीच होतो आणि मीच तुला उडवले होते तरी तू सुधारला नाही, आता तुला तलवारीनेच कापून टाकेल, अशा शब्दात स्पष्टपणे धमकी देताना व्हिडिओमध्ये हा इसम दिसत आहे। धंदा तर गाडीचा मालण्याला पत्रकार शमण्याचा पत्रकार तो काय बोलला होता? कोण बोलला? त्याला समजून सांग, तो बाप आहे सगळ्याचं लक्षात ठेवा। बाप आहे काम आहे ऐका तुम्ही एवढा बाल काय। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कित्येक वर्षापासून हा अवैध देशी दारू मोटरसायकलच्या सहाय्याने संपूर्ण खेड्यामध्ये दारू विक्री करणाऱ्यांना दारूपोच नेऊन देतो। प्रसार माध्यमांमध्ये या संदर्भात याआधी बातम्या प्रसारित झाल्या तरी देखील त्यावर वडोद बाजार पोलीस स्टेशन कुठलीही कारवाई करत नाही। याचाच अर्थ वडोद बाजार पोलीस स्टेशन यांचा हप्ता ठरलेला, त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे व त्यांचा पाठबळ असल्यामुळे अवैध दारू वाहतुकी करण्याची दादागिरी वाढलेली दिसून येत आहे। या प्रकरणात स्थानिक पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तर संभाजीनगर जिल्हा वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पत्रकार संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। दैनिक पब्लिक राज प्रतिनिधी म्हणून फुलंब्री तालुक्यात काम बघतो। वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मी काही दिवसापूर्वी मोटरसायकलच्या साहाय्याने अवैध देशी दारू वाहतूक होती म्हणून बातमी पण छापलेली होती। ते मोटरसायकलचा त्या व्हिडिओमध्ये खोके घेऊन जाताना दारूचे नंबरसुद्धा आहे, पण मात्र कुठलीही कारवाई नाही केली। पण त्याचा राग धरूसने आज तो जो अवैध देशी दारू वाहतूक करतो तो आज मला त्यानं धरलं, रस्त्यावर आडवा झाला की म्हणाला की तू शमण्याचा पत्रकार आहे, तुला पैसे किती लागते सांग। म्हणलं मला पैसे लागत, मी पत्रकार मग कामच मी छापायचं। तर ते मला म्हणतो तलवारीनं कापून टाकीन, मी मंगेश साबळेचा माणूस आहे, मंगेश साबळेचं नाव घेतो तो, आणि पूर्ण 52 खेड्यामध्ये जेवढ्या ठिकाणी देशी दारू विकती अवैध तर ते पूर्ण त्याच खेड्यामध्ये 5-5, 6-6 खोके गाडीवर टाकून सप्लाय करतो। तर त्याची बातमी छापल्यानंतर त्याचा गाडीत नंबरसुद्धा दिसतो। हे पोलीस स्टेशनला कळत नाही का? पोलीस स्टेशनचं काम नाही का त्याच्यावर कारवाई करायची? पोलीस स्टेशन तशा लोक अवैध धंदेवाल्याला पाठीशी घालतात, त्याच्यामुळे त्यांची दादागिरी वाढली। त्यांची दादागिरी अशी वाढली की आम्ही बातम्या छापल्या म्हणून आमच्यावर पुन्हा आम्हाला आडवून दाबा टाकण्याचा प्रयत्न। मागं माझा हैवाना वाळूच्या अवैध हैवावाल्यानं मला उडीलं होतं, माझा ॲक्सिडेंट झालेला होता, ते म्हणतो मी उडीलं होतं असं सांगतो तो। म्हणतो पोलीस स्टेशनला फोन, तुला तलवारीनं छाटून टाकीन, कायचा शमण्याचा पत्रकार आहे, अशा गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करलं त्यानं मला। आणि त्याच्यापासून मला माझ्या जीवाला धोका आहे, कारण की त्यावर जर कारवाई केली नाही पोलीस स्टेशनला तर याचा अर्थ पोलीस स्टेशनचं त्याचं काहीतरी साटरलोट आहे। कारण की पोलीस स्टेशनवाले त्यांच्यावर कारवाई करत नाही। आमच्यासारखे पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेलं तर आमची नॉर्मल एखादी कंप्लेंट हातून घेतात, त्यांच्यासारख्यावर मग पुन्हा ते अवैध धंदेवाल्याच्या डोक्यावर येतात, त्यांना पुन्हा तुमची दादागिरी वाटते, त्यांना वाटतं साहेब आपल्या पाठीशी। त्याच्यामुळे अशा रोडवर आम्हाला आडवे होतात। सदरील या प्रकरणाची बातमी छापली होती, बाबा मी त्याची शूटिंग केली होती, जे माझं जे मी रिअल केलं होतं, जे फॅक्ट आहे ते छापला होता। पत्रकाराचं कामच आहे जे रिअल आहे ते छापायचं, आणि त्याचे आमच्याकडे पुरावे पण आहे माझ्याकडं। तरी ह्या प्रकरणाची सदरील वडोद बाजार पोलीस स्टेशनचे API इंगळे साहेबांना आम्ही भेटणार आहे, त्यांना ती कारवाई करायला पाहिजे। त्यांना जर नाही केली तर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कालवनिया साहेब यांना सुद्धा दखल घ्यायला पाहिजे, तसं आम्ही त्यांना भेटायलाही जाणार आहे। हे निश्चित त्यांना कायदेशीर कारवाई करावी, त्या अवैध देशी दारूच्या दुकानामध्ये होऊन तो
खोके वाहतूक घेऊन जातो. त्या गाडीचा नंबर सुद्धा आहे. त्या गाडीवाल्याला सुद्धा ते कोण अनोळखी व्यक्ती होता त्याच्यासोबत जो दारू घेऊन जातो तो त्याला सांगितलं आणि त्या मायावर तो धावून आला. मला गलिच्छ भाषेमध्ये शिवाय जीव मारण्याच्या धमक्या दिल्या, तलवारीने तुकडे करून टाकीन अशी धमक्या दिल्या. तर त्याच्यावरती गाडीचा जो नंबर आहे त्याच्यावर त्याला तो दिसतोय त्या गाडीवर कारवाई होऊन, आणि यानं जो माझ्यावर प्रयत्न केला आणि मला जे धमक्या दिल्या यांच्यावर सुद्धा हे दोघांवर कारवाई व्हायला पाहिजे. कारण ते दोघं आज त्या गाडीवर सोबत होते. सोबत मला फरची रस्त्यावर भेटून पुलापाशी त्यानं आज मला तिथे लोक पण होते त्यानं पण पाहिलं. त्यांच्यासमोर येऊन माझ्यासारखे पत्रकारावर समजून घ्या दडपशाही करते, त्यांच्यावर कुठेतरी कारवाई शासनानं केलेली पाहिजे, पोलीस स्टेशनला केलेली पाहिजे, ही अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग फुलंब्री.